शहरातील प्रतिनिधी कोणी आलाच नाहीये, कोणी बघत पण नाही की काढा माणसं वाढवा, मशिनरी वाढवा, काढावा लवकर हे माणसं ढगारा खालच्या बाजूला. असताना खरंच आतमध्ये बसलेलं तर रिझल्ट लगेच असा दिसून आला असता. आम्ही गरीब आहेत ना, आमची किंमत नसते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो इमारत दुर्घटनेला जवळपास 42 तास झाले आहेत आणि या ठिकाणी अजूनही जो बचाव कार्य आहे तो युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. मात्र या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले जे कर्मचारी आहेत त्यांचे नातेवाईक या बचाव कार्याविषयी आक्रोश व्यक्त करत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत. काय म्हणणं एकूणच जे बचाव कार्य सध्या जे सुरू आहे ते तुम्हाला वाटतंय का की तुमचे जे नातेवाईक आहेत ते सुखरूप बाहेर पडतील? वाटतंय आम्हाला, मनातून वाटतंय. त्यांनी खरं तर पहिल्या दिवसापासून प्रयत्न करायला पाहिजे होते. काहीच प्रयत्न केले नाहीत लोकांनी. नुसते तेवढे 5-6 जण बाहेर काढले. त्यांना वाटतंय मोठं काम झालं. ह्यांचं एखादं VIP माणूस असतं ना खरंच आतमध्ये बसलेलं तर रिझल्ट लगेच असा दिसून आला असता. आम्ही गरीब आहेत ना, आमची किंमत नसते ह्या लोकांना. कुठं ते कंपनीवाले एक माणूस दिसत नाही या कंपनीवाला की बोलायला येत नाही की बघू हे करू, काहीच नाही. ही जी दुर्घटना झालेली आहे अजून साधी चौकशी पण करण्यात आली नाही, कुणावर गुन्हा दाखल करण्यात नाही आला नाही. काय मागणी असणार आहे? ताई काय सांगाल एकूणच या ठिकाणी जो बचाव कार्य करण्यात येत आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटते? याची जी गती वाढवण्याची आवश्यकता आहे. आम्हाला वाटतंय ना, कसं आहे, माणसं वाढवा, मशिनरी वाढवा, काढावं लवकर हे माणसं ढगारा खालच्या बाजूला. हे मशिनरी वाढविण्यात काय व्हायना, रात्र दिवस समज आज 3रा दिवस निघलाय तरी लोकांचा अजून तपासच नाही असा. तुमच्याशी अधिकारी कर्मचारी काही संवाद साधत आहेत का किंवा लोकप्रतिनिधी तुम्हाला येऊन भेटत आहेत? नाही, कार्यकर्ते कुणी नाही, कुणीच येत नाही. त्याला झोपा कशा यायला, त्याला झोपा कशा लागायला लागल्यात. आम्ही रात्र दिवसच नाही तर त्याने झोपा कशा यायला लागल्यात त्याला. आज एवढ्या लेकरं घेऊन आम्ही इथं थांबलेलो तर आम्हाला अशा नजर लागा ना आमची इथं. शहरातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेत का, त्याविषयी काय म्हणणं? शहरातील प्रतिनिधी कोणी आलाच नाहीये, कोणी बघत पण नाही की काढावं आपण माणसं, काढावं काहीतरी मशिनरी वाढवावं तर काढून घ्यावं लवकर. आमची 3 दिवस झालं माणसं इथं दबून येतं. त्यांना कळायला पाहिजे, त्यांना झोपा कशा त्यात काय माहिती, त्यांना गरीबाचं काही जाणीवच नाहीये. आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे बचाव कार्य करण्यात येत आहे त्याची गती कुठेतरी वाढवण्यात यायला हवी अशी जी मागणी आहे या ठिकाणी पीडितांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.